केलाय त्यांनी म्हणजे कुणी? वेदांनी सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? संताविन प्राप्ती नाही. लिहून ठेवलं भरपूर. आम्ही म्हणतो आम्ही संतांची दर्शनाला जातो, आम्ही संतांच्या पाया पडतो, आम्ही संतांची शरणागती केली, आम्ही संतांचं दास्यत्व केलं. सगळेच जण संत होऊन बसले नाही का? पण आमच्या पाया, आम्ही तुमचे गुरु, तुम्ही आमचे शिष्य. चालू द्या दणका, आहे की नाही? अरे पण गुरु कसा असावा? गुरुनी काय केलं पाहिजे? शिष्यानी काय केलं पाहिजे? शिष्य शब्द तर आपल्याकडे नाहीच आहे. साधक आहे की ज्यांनी साधलंय त्याला साधक म्हणतात नाही का? हा, मग गुरुविन कौन बतावे बाट बडा बिकट यमघाट. त्या यमाच्या तावडीतनं सोडवणारा भेटला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाग केलंय की पाणी पिना छान के गुरु करना पहचान के. गुरु सुद्धा ताऊन सुलापून केला पाहिजे, तपासून केला पाहिजे. लोक शिष्याची परीक्षा पाहतात, तो बावळट आहेत आणि आम्ही त्यांच्या नादी लागतो. तू परीक्षेला उतरला पाहिजे, 3-4 वेळा आला पाहिजे, चक्र घातल्या पाहिजे, गुरुची सेवा करता आली पाहिजे. तू जर परीक्षेला उतरला, तुझा आम्ही अनुभव घेऊ आणि मग तुला माळ घालू, साप चुकीचे. आशेंचे सुद्धा दिंडवडे काढले सगळे, ते पण ट्रायल वर करत होते. शिष्याची जोडणे घे सेवा, मानी देवा सारिखे त्याचा फळे उपदेश. शिष्य, हा, तर गुरुनी शिष्याची परीक्षा नसती पाहिजे. डोक्यातनं घाण काढून टाका. हे जे ऐकायला बसलेले आहेत ना, त्यांनी गुरु तपासून घ्यायचा, त्यांनी त्या गुरुची परीक्षा पाहिजे की हा लायकीचा आहे का. तिथेच चुकलंय समाजाचं सगळं. कारण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. या पब्लिकने कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर त्या महात्म्यांना प्रश्न विचारायचा आहे. महाराज, तुम्ही सांगता ते सगळं बरोबर आहे, आम्हाला सगळं पटलंय, तुमचा तालसूर चांगला आहे, कीर्तन चांगलं आहे, पाठपाठांतर चांगलं आहे, आवाज चांगला आहे, भजनी मंडळी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, तुमची 40 लाखाची कार चांगली आहे, तुमचा रेट चांगला आहे, सगळं चांगलं आहे. पण तुम्ही जर एवढं ठसून सांगताय की देव आपल्या हृदयामध्ये आहे, तर आम्हाला पण हृदय आहे, तर आमच्या हृदयातल्या देवाची आम्हाला ओळख घालून देताल का? सगळ्यांनी लक्षात ठेवा. आतापर्यंत ठेवला असेल नसेल मला माहित नाही, इथून पुढे लक्षात ठेवा. ही परीक्षा त्या बाबाची पाहिजे आहे. प्रत्येक बाबा धरायचा आहे. वाल्याने जसं नारदाला धरून ठेवलं होतं ना, तसं. तर उपयोगाची भक्ती नाही तर काही उपयोगाची नाही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवाला शोधायला जाणं बावळटपणा आहे, मूर्खपणा आहे. प्रत्येक गोष्टीला पुरावे आहेत, पुराव्याशिवाय बोलण्याचा अधिकार या व्यासपीठावर तरी नाही. मर्डर जरी केला ना तरी साक्षीचा पुरावा लागतो, बरोबर आहे ना? मर्डर जरी केला तरी कोर्टामध्ये साक्षीचा पुरावा लागतो आणि हे साक्षीचे पुरावे द्यायला उभे आहेत, गंमत म्हणून नाही. अजून लोकांना भजनी कशाला हेही कळाना, कीर्तनाचा सपाटा चालू आहे, हे साक्षीचा पुरावा देण्यासाठी आहे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ते सांगतात की देव हृदयामध्येच आहे. हृदयातला देव भेटण्यासाठी संतांची शरणागती करणं गरजेचं आहे. आणि संत म्हणजे माणसं नव्हे, संत म्हणजे ज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाथी आणावे, तरी संताया बजावे सर्वश्रेष्ठ. असं जे एक विशेष ज्ञान आहे, बघा काय म्हटले, असं एक विशेष ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने अज्ञान जातं. अज्ञान कशाविषयीचं? देवाविषयीचं. की देव कुठे आहे? पंढरपूरला आहे, काशीला आहे, बनारसला आहे, देहूला आहे, आळंदीला आहे, तुळजापूरला आहे? नाही नाही नाही, ती तीर्थक्षेत्र आहेत. ती तीर्थक्षेत्र आहेत, सज्जनांची स्मारक आहेत.
हिंदू धर्म संस्कृती टिकावी म्हणून आहे, अस्तिकतेचा भाव निर्माण व्हावा म्हणून मंदिर आहे, तुमच्या पुढच्या पिढीला वळण लागावं म्हणून मंदिर आहे. ते म्हणजे परमार्थ नाही. तर भरलेला आहे, एवढीशी जागा रिकामी नाहीये. पण अजून आमच्यातला कामक्रोध जायला तयार नाही, दुस्साद जायला तयार नाही, वैरवृत्ती जायला तयार नाही, तुझं माझं जायला तयार नाही. आज अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन बघा, ज्याचं त्याचं सेपरेशन नाही का, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझ्या पुरतं, माझं काहीच नाहीये. कारण हे माझं माझंच तर माणसाला नडतं आणि ते शेवटपर्यंत सुख देत नाही. आपलं काहीच नाहीये इथे. अरे त्या महात्म्याने जर आपल्यापर्यंत आणून दिलं नसतं आणि त्याचं कवाड उघडं केलं नसतं तर आज कोणालाच ते मिळालं नसतं. जा, कोणालाच मिळालं नसतं. कारण एकाच्या कैवाडे उभी बहुतांची कोडे. एकाच्या कैवाडे अर्जुनाला निमित्त मात्र केलं. अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, हे संसारा एवढे थोर ओझे पेढेले जगाचे. अख्ख्या जगाचं द्वार उघडं करून टाकलं. आणि असा महात्मा भेटणं सोपी गोष्ट आहे का? कळालं नाही? कळालं. अजून 1% लोकांना सुद्धा कळालेलं नाहीये. जा, किती कीर्तन प्रवचन करू द्यात, किती साधं घडू द्यात, किती दुनियादारी होऊ द्या, जे बाबांनी शिकवलं तेच आणि जसंच्या तसंच व्हायला पाहिजे. आणि ते जर होत नसेल तर काहीच उपयोगाचं नाही. पण अंमलात नाही. वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, झाडाची पानं कोण हलवतोय? अरे वारा नसेल तर जीव गुदमरतोय, गरम होतोय, घाम येतोय, आहे ना परिणाम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविता सूर्य चाले, म्या हलविता प्राणू हाले, जगाशी चालविता मीची एक. तुझी सत्येने वेदासी बोलणे, तुझी सत्येने वेदासी बोलणे, तुझी सत्येने वेदासी बोलणे, तुझी सत्येने. तो कोणाच्या जीवावर कीर्तन करतोय, कोणाच्या जीवावर ताल सूर गातोय, कोणाच्या जीवावर पाकिट मोजून घेतोय, हे कळलं ना तरी खूप झालं. विचार करा ना तुम्ही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पगारावर हाजेरी कोणाची आहे? जिवंताची का मेलेल्याची? शाळेत हाजेरी कोणाची आहे? जिवंताची का मेलेल्याची? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अजून आम्हाला तेच कळना. बाबा मोठा झालाय डड्डाचारी, वाचस्पती, बृहस्पती, कीर्तन केसरी, अगाढ्यानी, प्रगाढ्यानी, मंडालेश्वर, 1008